वेलकम बॅक टू माय चॅनल. आज पुन्हा मी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आज मी बनवणार आहे लंचमध्ये कोबी पराठे. कोबी पराठे मी पहिल्यांदाच बनवते, त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि सकाळी नाश्त्यामध्ये होते आप्पे, खूप छान झाले होते, ते खाऊन झाले. बरं, आता मी एक गिफ्ट आलं आम्हाला दिवाळीचं ॲक्च्युली. जे समोर राहतात शेजारी, ते गेले होते राजस्थानला, जैसलमेर. तर तिकडून त्यांनी आमच्यासाठी आणलेलं आहे दिवाळीचं गिफ्ट, काहीतरी मिठाई आहे. तर आता आपण अनबॉक्सिंग करून बघूया की त्यांनी काय आपल्यासाठी पाठवलं आहे. सो आता आपण ते पार्सल ओपन करून बघूया गिफ्ट. तर हे आहे ते, हॅपी दिवाळी असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. तर आपण आता हे अनबॉक्स करूया. सीजर लागेल आपल्याला. वेट, सीजरची गरज नाही, इथूनच मी फोडलेला आहे. तर आता आपण बघूया. वेट, हे आहे ते गिफ्ट. आता मी अनबॉक्स करून बघूया आपण. हे आहे घेवर, जे राजस्थानमध्ये प्रसिद्ध असतं. ही घेवर आहे. हे इंटरनेटवरती मी बघितलेलं, खूप जास्ती व्हायरल होतं. सो ही घेवर आहे. वाव, खूपच छान दिसतंय. सो हे ट्राय करून आपण बघूच. तर आता इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. कोबी चिरला आहे, त्याच्यानंतर हा कांदा, मिरची वगैरे सगळं तयार केलेलं आहे. तर तुम्हाला आता मी लॉंग फॉर्मॅटमध्ये ही बनवत नाही आहे रेसिपी, म्हणजे दाखवत नाही आहे. शॉर्ट्सवरती मी अपलोड करेन, तर शॉर्ट्स नक्की बघा. आता मी बनवून घेते पटापट कोबी पराठे. गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता माझा कोबी पराठा बनवून झालेला आहे, हा बघा. आणि मी जेवायला घेतलं, कारण खूप जास्त बनवायला झालं. सो ह्याची जी रेसिपी आहे ती मी शॉर्ट्सवरती अपलोड केलेली आहे आणि मी आता खाते. छान झालेलं आहे. तुम्हाला बनवायचं असेल तर शॉर्ट्सवरती त्याची रेसिपी आहे, ती तुम्ही जाऊन बघू शकता. तर आता मी फिनिश करते जेवण आणि मग तुमच्याशी बोलते. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बाहेर चाललेली आहे. आता त्याच्यासाठी मी रेडी होते आणि हा मी ड्रेस घातला होता भाऊबीजसाठी, तोच मी वेअर केलेला आहे. तर क्विकली माझा मेकअप करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. ही वेळी बांधली होती, पण एकट्याला बांधता काही येत नाही. आणि आमच्या घरामध्ये ज्या 2 स्त्रिया आहेत त्यांना पण काहीच येत नाही. तर मी आता आपला बॅक टू नॉर्मल हेअरस्टाईलमध्ये येते. मी झालेली आहे. नाचायचं आहे. तर आता आपण बनवणार आहोत कॉफी. मला कॉफी बनवायची आहे सकाळपासून. कॉफी, आणि मी कॉफीसोबत एक नवीन गोष्ट ट्राय करणार आहे. तर त्याच्यासाठी ब्लॉग बघा. आता मी दाखवते. पहिले कॉफी बनवूया. नेसकॅफे पण आहे, ब्रू पण आहे. तर आता आपण आज ब्रू ट्राय करूया. दूध मी इथे तापायला ठेवलेलं आहे आणि कॉफी आणि हे टाकलं आहे. आता दूध उकळलं, त्याच्यानंतर आपण कॉफी पिणार आहोत आफ्टर लॉंग टाईम. कॉफी झालेली आहे रेडी. आणि मी आता कॉफी आणि हा केक टोस्ट खाते ॲक्च्युली. हा बघा, तो फर्स्ट टाइम ट्राय करते आहे मी. जो आपला केक असतो ना, स्लाइस केक, तसाच असतो, बट हा टोस्ट केलेला असतो. सो याची टेस्ट खूप छान आहे. आता हे खाणार आणि बाहेर जायला निघणार. आता मी निघाले. आई ऑलरेडी पुढे गेली आहे, तर मी निघाले आता.
आणि आम्ही जातोय, काकी जे आहेत त्यांचं निरोप समारंभ आहे, म्हणजे ते इथून सोडून चालतात आणि ते योग कक्षेमध्ये होत्या ना, सो तिथे आम्ही ते सेलिब्रेशन करायला त्यांनी छोटीशी पार्टी अरेंज केली आहे, तर तिथे चाललो आम्ही. तर चला. आता मी चालतच चाललोय आम्ही, आणि मागे काकी आणि आई आहेतच, तर आम्ही आता चालत चाललोय. ऊन आहे थोडंसं, बट इट्स ओके. आता आम्ही आलो होतो ॲक्च्युली योग भवनच्या तिथे, पण आईला करायचे आयब्रोज, त्याच्यामुळे आता मी पडत होते. आयब्रोज करायला जातो आहे, इथे जवळ आहे पार्लर. त्याच्यानंतर ते काम झाल्यावरती आम्ही जाणार आहोत तिकडे योग भवनमध्ये. सो स्टे ट्यून. फक्त दे निघालं ना. जरा जाड दळा, डाळ 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 जरा जाड दळा, डाळ. बघतेस ना काय कुठे हाय गाईज, आज आता मी आले घरी, फ्रेश वगैरे झाले. सो तिकडे थोडासा फन केला, डान्स केला, मी दाखवलाच आहे व्हिडिओमध्ये. तर आता आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग.